रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करणे शास्त्रविरुद्ध. आजकाल एक विचित्र प्रथा रूढ झालेली आहे, ती म्हणजे रात्री 12 वाजता शुभेच्छा देणे आणि वाढदिवस साजरा करणे. पण तुम्हाला माहित आहे का, भारतीय शास्त्र हे चुकीचे मानते. आज आपण हेच सांगणार आहोत की खरंच असे केल्याने किती मोठे अनिष्ट होऊ शकते. आजकाल कोणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा इतर कोणताही प्रसंग असो, ठरलेलं आहे रात्री 12 वाजले 12 वाजता केक कापणे लेटेस्ट फॅशन झाली आहे. लोक रात्री 12 वाजता केक कापतात किंवा मित्रमैत्रिणींचा वाढदिवस रात्री 12लाच साजरा करतात आणि याबाबत ते खूप उत्साही असतात. परंतु खरे तर इंग्रजी तारखेनुसार बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी साजरी करणे कोणासाठीही शुभ नाही. यामागे काही अशी कारणे आहेत, त्यांचा थेट संबंध आपल्या शास्त्राशी आहे. अनेकदा असे दिसून येते की लोक आपला वाढदिवस रात्री 12 वाजता म्हणजेच निषिद्ध काळात, प्रेत काळात साजरा करतात. निषिद्ध काळ म्हणजे रात्रीचा तो काळ जो साधारणपणे रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत असतो. सामान्य लोक याला मध्यरात्र किंवा अर्धरात्र म्हणतात. शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती, भूत, प्रेत, पिशाच यांचा काळ असतो. यावेळी या शक्ती अत्यंत प्रबळ असतात. आपण जिथे राहतो तिथे अनेक अशा शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत नाही, परंतु अनेकदा आपल्यावर प्रतिकूल परिणाम करतात, ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते आणि आपण दिशाहीन होतो. वाढदिवसाच्या पार्टीत बहुतेक वेळा मद्य व मांसाहाराची पद्धत असते. अशा स्थितीत प्रेतकाळात केक कापून मद्य व मांसाचे सेवन केल्याने अदृश्य शक्ती व्यक्तीचे आयुष्य व भाग्य कमी करते व दुर्भाग्य त्याच्या दारावर थाप मारते. वर्षातील काही दिवस सोडून जसे दिवाळी, नवरात्र, जन्माष्टमी, महाशिवरात्र निषिद्ध काळ महानिषिद्ध काळ बनून शुभ प्रभाव देतो, तर इतर वेळी दूषित प्रभाव पडतो. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी दिलेल्या शुभेच्छा प्रतिकूल फळ देतात. हिंदू शास्त्रानुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाबरोबर होते. आपला दिवस हा रात्री 12 नंतर चालू होत नाही, तर पहाटे 3 नंतर दुसरा दिवस चालू होतो आणि हाच काळ ऋषी मुनींच्या तपाचाही असतो. म्हणून या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकते विरहित असते. अशा स्थितीत शास्त्रानुसार सूर्योदय झाल्यानंतर व्यक्तीला निरोगी आयुष्य लाभावे, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. कारण रात्रीच्या वेळी वातावरण रज आणि तमकणांचे प्रमाण अत्याधिक असते आणि त्यावेळी दिलेल्या शुभेच्छा फलदायी न होता प्रतिकूल बनतात. धन्यवाद. जय श्रीराम.